आता आम्ही इथून जात आहे कुठे आपला कलंगूट बीचला जाणार आहोत। तिथे आपला एक मित्राचा हॉटेल आहे, तिथं थोडंसं मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही जाऊन सुद्धा बुकिंग करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईनच आणि बाकी सगळं तिथे गेल्यावरती आपल्याला समजेल। आणि बीच टच आहे त्याचं ते रूम, सो तुम्हाला माहिती पडेल। कलंगूट आणि बागा हे गोव्यातले सर्वात फेमस बीच आहेत, पण इथे खूप रश असते। पण आम्ही जरा पुढे गेलो होतो पंजिमच्या त्या साईडला, कॉन्डोलिम बीचच्या इथे मुंबईसारखी गर्दी होती इथे आणि लोक 12-1 वाजेपर्यंत फिरत बसतात बाईकवरती। मी ज्या प्रॉपर्टीमध्ये राहायला आलो होतो त्या प्रॉपर्टीचं नाव आहे स्टे बाय टिकू आणि हा आपला एक इन्फ्लुएन्सर फ्रेंड आहे। सो तुम्हाला जर कॉन्डोलिम बीचच्या इथे किंवा साऊथ गोवाच्या इथे काही रूम पाहिजे असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। बाजूलाच बीचसुद्धा आहे, कलंगूट बीच। कॉन्डोलियम बीचचं नाईट लाईफ एन्जॉय करायला आपण जातो आहे। त्यानंतरला तिथून जाणार आहोत, म्हणजे फुल लाईटिंग बिटिंग कुठे असेल तिथे चांगल्या जागेवरती फोटो काढू, बसू जरा आणि एन्जॉय करू आज नाईट। सो बॅकग्राऊंड म्युझिकमुळे मी जास्त काही बोलत नाही, बट इथे साऊंड चालू होता, कॉपीराईट लागेल म्हणून मी असं व्हॉइस ओव्हर करतो आहे। आपल्याला इथे शॅक पाहायला मिळतात। इथे तुम्हाला बाहेर जर बियर 60 रुपयाला असेल तर इथेच तीच बियर 180-200 रुपयाला विकतात। तर इथे तुम्ही गेलात तर तुमचा फ्रॉड होऊ शकतो तुमच्यासोबत, म्हणजे प्राईस जास्त आहे इथे, कॉस्टिंग पण जास्त आहे, बट तुम्ही फील घेण्यासाठी इथे बसू शकता। रेस्टॉरंट म्हणजे फूड तुम्ही ऑर्डर करू शकता, फूड चांगलं आहे इथलं। सो आम्ही तिथे 2 मिनटासाठी बसलो, त्यानंतरला आता थोडंसं वॉक करतो आहे आणि लाईक पीपल आर एन्जॉईंग जातं आणि ते सिटिंग डाईन तुम्ही ड्रिंक करू शकता। बरंचसं काही आहे तुम्ही आता एक्सप्लोअर करण्यासाठी इथे। आणि ह्या साईडला लेझर लाईटसुद्धा इथे आहे, लाईक तिथे लेझर शो, परत खूप काही असे ट्रान्स लागलेले असतात आणि भरपूर काही। नॉर्थ गोवापेक्षा सर्वात बेस्ट कुठलीच जागा नाही, कारण की मी तुम्हाला सांगतो, कारण की बीचवरती असे दारूच्या बॉटल्या आणि खूप काही कचरा पडलेला असतो इथे। जर तुम्ही साऊथ गोवाला आलात तर तुम्ही पाहू शकता। सो जास्त वेळ काय थांबलो नाही, त्यानंतरला तिथे आम्ही थोडंसं ऑर्डर केलं होतं, त्याचे फोटोज काढले, तिथे खूप सुंदर फोटोज येतात। त्यानंतरला दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवतो आम्ही ब्रेकफास्ट कुठे केलं। सो रूममधून जर पुढे आलात ना तर हे आपलं JK डेक आहे, तिथे आपण लाईक खाऊ शकतो। ते आपला जो ओनर आहे रूमचा त्याचंच हे रेस्टॉरंट आहे, बार रेस्टॉरंट। सो मॉर्निंगला आम्ही म्हणजे मागवलं ब्रेकफास्टमध्ये, बघूया कसं काय येत आहे, किती चांगलं आहे टेस्ट मी तुम्हाला सांगेनच। आणि बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावरती बीच आहे। भावासोबत एक हे झालं, म्हणजे आम्ही बीच साईडला गेलो, स्कॅम तुम्हाला सांगतो, बीच साईडला गेलो आणि सँडविच ह्यांनी ऑर्डर केला, ऑर्डर इन द सेन्स मागवत होता। आणि तेव्हा तो कस्टमर त्याला विचारत होता की हा वेटर याला विचारत होता सँडविचमध्ये काय, तर हा बोलला सँडविचमध्ये आपल्याला सँडविचमध्ये चटणी येते, सॉस येतो, त्या सॉसचे पण वेगळे पैसे। सँडविचच्या आतमध्ये जे सँडविच विथ चटणी असं एक आहे, त्याचे 380 रुपीज फक्त। सँडविचचे 300, टोस्टचे 200 फक्त। काय ते टोस्ट, साधा टोस्ट येईल, फक्त टोस्ट बटर आहे त्याचे 250। म्हणजे भाई एवढा बेकार स्कॅम होता ना हा, म्हणजे जो तो मनाचे हे टाकतोय, रेट टाकतात इथे। सो खूप रॉंग आहे। आणि कधी तुम्ही आता काही घ्यायला निघालात जेवायला, नाही तर अगोदर ते टोटल तुम्ही एकदा विचारा, नाही तर तुम्ही ऑर्डर करून गेला तर फसणार। तुम्ही टोटल विचारा तुम्ही काय ऑर्डर करताय, कितीला काय आहे, पूर्ण टाइम घेऊन विचारा, कारण की नंतरला तुम्ही ऑर्डर केलात आणि तुम्हाला एवढा भरमसाठ बिल येईल। स्टे बाय टिकू त्यांच्याकडून आपल्याला ब्रेकफास्ट मिळतो जर तुम्ही तिथे बुकिंग केलं असतं तर रूम। तर नेक्स्ट डे आम्ही निघालो पंजिमला, कारण की आपल्याला तिथून गाडी पण पिकअप करायची होती 4 व्हीलर आणि तिथून आपण बाकीचे प्लेस पण बघणार होतो। तर आता आपण जात आहे एक दुसऱ्या फोर्टवरती, जे पंजिमच्या अगदी बाजूलाच आहे। जर गोवामध्ये तुम्हाला प्री वेडिंग शूट करायची आहे तर रेस मंगूस हा फोर्ट सर्वात बेस्ट आहे। चर्च आहे
शपथ. इथे लोक प्री वेडिंग साठी येतात. हा शूट करून देतात काय? ओल्ड चर्च आहे आणि इथे प्री वेडिंग शूट पण तुम्ही करू शकता किंवा फोटोज काढण्यासाठी एकदम परफेक्ट प्लेस. आणि याच्या पुढेच रेस मंगूस आहे. अच्छा, आता आपण म्हणजे जाणार आहोत जो फोर्ट आहे ग्रेस मंगूस फोर्ट बोलतात त्याला. पाठीमागे जाऊया या बघा. ग्रेस मंगूस या फोर्टचं काय हे आहे? हे फोर्ट पोर्तुगीज काळात बांधलेला होता. हा. आणि इथं जेव्हा यायचे ना बाहेरचे गाढव घोडे घेऊन हा. विकायला. हा आता महाराज घोडे कुठून घ्यायचे? इथूनच. इथूनच म्हणजे इथं यायचं ते. अच्छा. इथं हा मेन समुद्र आहे ना. हा हा हा. ते इथं यायचं आणि इथं हा मार्केट प्लेस होता. वाव. आता तुला ड्रोन काढायचा आहे तर इथं गाडी लावून ड्रोन शूट काढू. हां सो ड्रोन शूट घेऊया. आणि हा स्पॉट आहे ना इतका सुंदर आहे म्हणजे ड्रोनमध्ये आपल्याला कळणार. इथे थांबू. ड्रोनमध्ये आपल्याला समजणार कारण की एका साईडला बीच आहे, एका साईडला रोड आणि ह्या साईडला फोर्ट. सो ड्रोन शॉट आपल्याला जसा पाहिजे त्या हिशोबाने एकदम सुंदर आहे. जर तुम्ही पणजी साईडला येत असाल तर रस मंगूस फोर्टला नक्की भेट द्या, कारण की समुद्र आणि फोर्टचा एक संगम तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा दृश्य खरंच खूप सुंदर असतो. आणि तुम्ही इथे कधीही येऊ शकता. तुम्हाला थंडगार हवा, कारण की समुद्राचं वातावरण आहे बाजूलाच, आणि बरेचसे फोटो काढण्यासाठी एक प्लेस आहे. परत इथे चर्चसुद्धा आहे याच फोर्टला लागूनच. तो इथेही तुम्ही प्री वेडिंग शूट करू शकता. आणि गोवामध्ये प्री वेडिंग शूटसाठी सर्वात बेस्ट प्लेस हेच आहे. सो या चर्चमध्ये आलो होतो आणि मस्त खूप सारे फोटोज काढले. आणि मला ड्रोन शॉट थोडेसे दिसतील कारण की याच्या पाठीच तो फोर्ट आहे. त्या साईडला इथे दिसते ते आणि हा चर्च. आता आपण पणजीमला जाऊया. तिथे गाडी कलेक्ट करून मग डायरेक्ट घरी जायचं. तर डायरेक्ट घरचा ब्लॉग असेल. आणि खूप सुपर आहे, लाईक कलरफुल आहे, एकदम ब्युटिफुल वाटतं. आज आपका कॉल आ गया. सो लेट्स गो. सो ही ब्युटिफुल प्लेसला आता टाटा बाय बाय करून आम्ही जात होतो पणजीममध्ये. तिथे जाताना आपल्याला असं वर्ली सिलिंगसारखं मुंबईसारखी फिलिंग येत होती आणि रस्तेही खूप सुंदर आहेत. त्यानंतरला आता जिथे आपण जाणार आहोत तिथे क्रूजवरती सट्टा खेळतात, म्हणजे पैसे लावून ते बोली बिली काय सर्व असतं, गेम असतात, क्रूजवरती खेळतात. त्यानंतरला इथे त्या काळात बांधलेले काही स्ट्रक्चर्स आहेत पोर्तुगीजांनी, ते 1964 पासून तसेच्या तसेच आहेत. सो इथे तुम्ही आलात ना तर हे नक्की बघून जा, कारण की इथे एकदम ब्युटिफुल आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला सांगेनच, येणारच आहे नेक्स्ट ब्लॉग. सो स्टे ट्यून. थँक्यू सो मच.